महत्त्वाची बातमी. तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जाताय तर ही बातमी पहाच. तुमच्यावर ही बोगस डॉक्टर उपचार करत असेल तर आत्ताच जागे व्हा. राज्यभरात बोगस डॉक्टरचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. अमरावतीच्या बडनेरामध्ये मागील 15 वर्षांपासून एक बोगस डॉक्टर उपचार करतोय. मूळव्याध तज्ज्ञ अशी खोटी पदवी लावत डॉक्टर इंद्रजित सरकार रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी. पाहूया. नक्कीच एकंदरीत बघितलं तर अमरावती शहरालगत असलेल्या बडनेरा येथील जुन्या वस्तीमध्ये हा इंद्रजित सरकार नावाचा बोगस डॉक्टर कित्येक वर्षापासून जो आहे तो बोगस प्रॅक्टिस करत होता. तो अक्षरशः बघितलं तर रुग्णांशी खेळ करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आणि विशेष म्हणजे भगंदर आणि मूळव्याध सारख्या अशा घातक जो आजार आहे त्या आजारावर तो उपचार करत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. आणि अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन केलं. या ठिकाणी बघितलं तर जे डॉक्टर आहे त्यांनी त्या ठिकाणी बनावट रुग्ण म्हणून त्या ठिकाणी गेले व त्या ठिकाणी त्यांचा तो पूर्ण पर्दाफाश केलेला आहे. त्यांच्याकडे असलेला जो रुग्णासाठी जो उपचारासाठी असलेला औषध साठा होता तो सुद्धा एक्सपायर झालेला होता. त्यासोबतच कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नव्हते. बनावट डॉक्युमेंट्स तयार करून हा संपूर्ण डॉक्टर जो त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असल्याचं आता समोर आले आहे. एकंदरीत बघितलं तर अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या ठिकाणी धाड टाकून आता त्याला जे आहे पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. आणि याच्यावर जे आहे बडनेरा पोलिसांनी आता याच्यावर गुन्हा दाखल सुद्धा केलेला आहे. एकंदरीत बघितलं तर जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामीण भागात बघितलं अनेक हे असे बोगस डॉक्टर जे प्रॅक्टिस करत असले आहे. मात्र असं असताना नाही त्या डॉक्टरांना नेमका अभय कोणाचा असा आता प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे जिल्हा आरोग्य धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. त्यामुळे वैद्यकीय सेवेबाबत किती सतर्क राहणं गरजेचं आहे तेच या प्रकरणातून समोर येत आहे.